नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहात गोबीची भाजी। तर पहिल्यांदा आपण तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये आपण जिरं टाकूया। जिरं चांगलं कडक होऊ देऊया। तुम्ही पाहू शकता जिरे खूप छान प्रकारे कडकले आहेत आणि त्यामध्ये आम्ही मोहरी पण टाकली आहे आणि लालसर मोहरी आणि जिरं हा लालसर होऊ द्यायचा आहे। त्यानंतर हिरव्या मिरची आणि लसण ह्या दोन्हीचा ठेचा केलेला मध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे तेलामध्ये आणि त्याला कडक फोडणी येऊ द्यायची आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। तुम्ही पाहू शकता आता रंग चांगल्या प्रकारचा आलेला आहे। आपण थोडंसं हलवून पण घेतलं आहे। 5 मिनिटं तसं ठेवायचं आहे स्लो गॅसवरती। आता आपण यामध्ये टमाटे मिक्स टाकलेला आहे। 1 टमाटर कट करून टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण ते टमाटर टाकलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हलवून आणि थोडं त्याला तेलामध्ये आपण आता डाळ आणि गोबी कट केलेली हा आता आपण मध्ये त्या फोडणीमध्ये टाकतोय। मुगाची डाळ आणि पत्ता गोबी हा कट केलेली आपण मध्ये टाकत आहोत। पातळ एकदम पातळ कट केलेली गोबी आहे। छान प्रकारे आपण ऑलरेडी आधीच धुवून घेतलेली होती, त्यामुळे आता आपण यामध्ये टाकत आहोत। आता ती आपल्याला छानपैकी मिक्स पण करून घ्यायची आहे। आता चमच्याने छानपैकी तुम्ही हा गोबी मिक्स करून घ्या, हलवून घ्या। पाहू शकता फोडणी खूप छान प्रकारे झालेली आहे आपली। खूप छान प्रकारे फोडणी झालेली आहे आणि आपण आता मिक्स करत आहोत आणि गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे। जास्त मोठाही नाही आणि जास्त स्लो पण नाही, मीडियम याच्यावर ठेवायचा आहे आणि पूर्ण मिक्स करून हलवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण वरतून मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता। आता आपल्याला परत ह्याला मिक्स करायचं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यामुळे ह्या खाली भोगण्याला करपणार पण नाही आणि लागणार पण नाही आणि यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं नाही आहे। आपण सुकी भाजी बनवत आहे त्यामुळे याच्यात पाणी टाकण्याची गरज नाही। ऑलरेडी वाफेवरती ही खूप सुंदर आणि छान प्रकारे ही भाजी बनणार आहे। फक्त ह्याला चांगलं मिक्स करून आणि ह्यावर लक्ष द्यावं लागणार आहे। तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग किती छान दिसतोय, येलो कलरचा आलेला आहे। आता प्लेट झाकून ठेवूया 15 मिनिटाकरता। 15 मिनिटाच्या नंतर आपण हे ओपन करून पाहूया। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण प्लेट ओपन करून पाहत आहोत। तुम्ही पाहू शकता 15 मिनिटांमध्ये पूर्ण पत्ता गोबी पूर्ण शिजलेली आहे आणि एकदम पाणी टाकायची गरज पण आपल्याला पडलेली नाही आहे। एकदम चांगल्या पद्धतीनं आणि एकदम छान कमी तेलामध्ये आणि खूप छान प्रकारे आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण खूप छान प्रकारे आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान भाजी आपली तयार झाली आहे।